पहारी आपण पाहणार आहे संख्याच्या संदर्भात मोजके आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या संख्या। परीक्षा काय आपल्याला समसंख्या ओळखा विषम संख्या ओळखा असा प्रश्न नाही विचारत, परंतु तुला लसावी काढत असताना मसावी काढत असताना बऱ्याच वेळे या संख्यांची गरज पडते क्वेश्चन सोडवत असताना। किंवा मूळ संख्या शोधा म्हटलं, संयुक्त संख्या शोधा, त्याच्यानंतर जोडमूळ संख्या कोणत्या असं परीक्षा प्रश्न विचारते। या संख्यांचे सगळे प्रकार आपण पाहून घेणार आहे। पहिल्यांदा पाहू नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, नंतर पाहू आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या आणि जोडमूळ संख्या। लक्ष द्या, नैसर्गिक संख्या म्हणजे काय लक्षात घे। 1 पासून 1 2 3 4 5 डॅश 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 अनंत। अनंत म्हणजे काय, मोजता येत नाही इथपर्यंत च्या सर्व संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो। 15 नैसर्गिक संख्या आहे, 16 नैसर्गिक संख्या आहे, 17 नैसर्गिक संख्या आहे, या सर्व नैसर्गिक संख्या आहेत। लक्षात घे, जर ह्या 1 च्या पूर्वी जर तू 0 लिहिला, 0 1 2 3 4 5 डॅश 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 अनंत, या दोन्हीचा फरक आहे नीट लक्षात ठेव। 1 पासून सुरू होऊन त्या ठिकाणी 1 2 3 4 5 क्रमाने पुढे अनंत असतात अशा संख्याला नैसर्गिक संख्या म्हणतात। मात्र या संख्येत जर 0 समावेश असेल तर या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात। नीट लक्षात ठेवा, नीट लक्षात ठेवा। 0 पासून सुरू होतात संख्या, पुढे अनंत पर्यंत असतात त्या संख्या पूर्ण संख्या, आणि 1 पासून सुरू होतात त्याला म्हटलं जातं नैसर्गिक संख्या। दोघांची कंडिशन सेमच आहे। 1 पासून 2 3 4 5 पुढे जिथपर्यंत आहेत त्या सर्व संख्या, इथं फक्त 0 ऍड आहे। 0 1 2 3 4 5 6 पुढे सेम अनंत पर्यंत असणारे त्याला म्हणायचं पूर्ण संख्या। नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्येत फरक काय, नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होते आणि पूर्ण संख्या कुठून चालू होते, 0 पासून सुरू होते। ठीक आहे, एवढं लक्षात असेल तरी सफिशियंट आहे। नैसर्गिक संख्या 1 पासून आणि पूर्ण संख्या 0 पासून सुरू होते। पुढे जाऊ समसंख्या। समसंख्या कशा पद्धतीने शोधायच्या आपण शाळेत पाहत होतो। ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो म्हणजे बाकी शिल्लक राहत नाही तिला समसंख्या म्हणतात। अबे हे आता नाही पाठ करत बसायचं, इझी पद्धतीने समसंख्या कशा शोधायच्या लक्षात घे। दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 याच्यापैकी जर काय अंक असेल तर ती संख्या सम असते। याचाच अर्थ 2 ने निशेष भाग जातो, पण प्रत्येक वेळी 2 ने निशेष भाग घालत बसणार आहे का। आता उदाहरणार्थ दिलं तुला 2948 सम आहे का विषम आहे, एकक स्थान कोणतं आहे तुझं 8 आहे। एकक स्थानी 0 2 4 6 8 याच्यापैकी कोण आहे का, आहे ना सर 8 आहे, ही समसंख्या आहे। दिलेली संख्या तुला विचारलं, उदाहरणार्थ 9 4 5 3 त्याच्यानंतर 6 सम आहे का, हे आहे 94,536। याला 2 ने जर भाग घालत बसला ना तुला त्या ठिकाणी 2 तास लागेल, नीट लक्ष दे। या ठिकाणी काय 6 आहे, एकक स्थानी 0 2 4 6 8 याच्यापैकी काय आहे का, आहे ना सर 6 इथं, मग झाली ही समसंख्या आहे। सेम अशा पद्धतीने त्या ठिकाणी सगळ्या समसंख्या आहेत का नाहीत हे आपल्याला शोधता येतं। फक्त एकक स्थानचा संबंध आहे, इकडचा संबंध नाहीये। बघूया विषम संख्या। विषम संख्या शोधायचं असेल तर हे अंक सोडून राहिलेले अंक लिहायचं। 0 आहे, 1 नाही, 2 आहे इथं, मग इथं 3, इथे 4 आहे, इथं 5, 6 आहे, इथं 7, इथं 8 आहे, 9 म्हणजे काय सर, एकक स्थानी 1 3 5 7 9 याच्यापैकी जर काय असेल तर ती संख्या असणार विषम संख्या। इंग्लिश मध्ये नैसर्गिक संख्येला नॅचरल नंबर, समसंख्येला इव्हन नंबर, विषम संख्येला ऑड नंबर म्हटलं जातं। जे इंग्लिश मीडियमचे मुलं आहेत त्यांच्या लक्षात येत नसेल तर ते बघून घ्या। आता संख्या बघूया, 5 4 2 3 1 संख्या विषम 1 आहे म्हणजे यांच्यापैकी आहे, ही संख्या असणार विषम। पुढे दिलं 8 4 3 7 सम आहे का विषम आहे, एकक स्थानी 7 आहे सर म्हणजे इथं 7 आहे, याचा अर्थ ही संख्या विषम आहे। अशा पद्धतीने समसंख्या आणि विषम संख्या शोधू शकतात। अवघड बिलकुल सुद्धा नाही, तरी सुद्धा काही पोरांना अडचणी निर्माण होतात, म्हणून हा व्हिडिओ नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, समसंख्या, विषम संख्या मी त्या ठिकाणी तुम्हाला टाकून देत आहे। काळजीपूर्वक त्या ठिकाणी पाहून घ्या।
आता आपण पाहूया खालीलपैकी कोणती संख्या सम आहे का विषम आहे शोधायचा एक्झाम्पल लिहू आपण आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करूया। पहा संख्या दिली 2 9 4 5 त्या ठिकाणी 9 29,459 सम आहे का विषम आहे। यांच्यापैकी जर एकक स्थानी असेल तर ती सम असेल, यांच्यापैकी एकक स्थानी असेल तर ही विषम असेल। मग 9 इथं आहे, 9 आहे एकक स्थानी म्हणजे ही कोणती असणार विषम संख्या असेल। अरे याचा काही संबंध नाही, फक्त एकक स्थान पहा, युनिट डिजिट नंबर एका अंक हे बघून घे। तो म्हणणार सर हे काही का नाही, हे एककचा एकक दशक शतक हजार 10,000 शाळेत शिकवलं जात होतं, या अंकाला एककचा अंक म्हटलं जातं। 9 आहे इथं, मग 9 कुठे आहे 1 3 5 7 9 यांच्यापैकी असेल तर विषम। पुढची संख्या 4 2 6 5 0 सम आहे का विषम आहे। यांच्यापैकी एककचा अंक असेल तर सम, यांच्यापैकी एककचा अंक असेल तर विषम। यांच्या इथला 0 इथं आहे म्हणजे ही संख्या कोणती आहे त्या ठिकाणी समसंख्या आहे। एवढं सोपं आहे, सांगायची गरज नाही, तुम्ही समजायला तुम्हाला समजतं तरी सुद्धा माझं कर्तव्य आहे काही जणांना याच्या अडचणी असतील तर त्या ठिकाणी सांगून दिल्या। एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 याच्यापैकी काय असेल तर ती संख्या सम असणार। एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यांच्यापैकी असेल तर ती संख्या विषम संख्या असणार। ओके, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, 1 पासून सुरू होणाऱ्या पुढे अनंतात असणाऱ्या सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत। आणि पूर्ण संख्या म्हणजे काय, ज्या संख्येची सुरुवात 0 पासून होते, बाकी पुढे सेम आहे नैसर्गिक सारखंच, फक्त सुरुवात 0 पासून आहे, ती संख्या असेल नैसर्गिक। ओके ठीक आहे, सॉरी 1 पासून सुरू होणे, सॉरी थोडंस लक्ष द्या, 1 पासून सुरू होतात अनंत राहतात ती नैसर्गिक, आणि 0 पासून सुरू होतात ती संख्या मात्र पूर्ण। ओके